अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। तिथे भाजप आणि महायुतीमध्ये मोठा राडा झालाय आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीमध्ये झालेला हा राडा आणि प्रचंड घोषणाबाजी तिथे सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेले। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जो काही राडा सध्या सुरू आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात सिद्धार्थ। निश्चितपणे आपण बघतोय समोर आमने सामने दोन्ही गट या ठिकाणी एकमेकांना भिडलेले आहेत। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे युवा कार्यकर्त्यांचे या ठिकाणी दोन वेगवेगळे आंदोलनं होती। नरेंद्र मोदींबद्दल राहुल गांधींनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि राज्यामध्ये सतत गोळीबाराच्या घटना होत आहेत म्हणून महाविकास आघाडीचे लोक या ठिकाणी आंदोलन करत होते। मात्र दोघेही एकमेकांच्या समोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांच्या विरोधात मोठी प्रचंड घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आणि आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकामध्ये हा राडा जवळपास अर्धा ते पाऊण तास झाला सुरू आहे आणि या ठिकाणी जे आहेत कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही। आपण बघतोय दोन्ही कार्यकर्त्यांच्या मध्ये पोलीस उभे आहेत मात्र पोलिसांना सुद्धा हे दोन्ही गट मागे हटायला तयार नाहीत। वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत या ठिकाणी आता पोलीस काही जबरदस्ती करून महाविकास आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांना पोलिसांनी गाडीमध्ये टाकून नेलेले आहे। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी फोर्स मागवला आलेला आहे। एकंदरीतच परिस्थिती तणावपूर्ण कारण दोन्ही गट एकमेकांच्या परस्पर विरोधी मागणीसाठी या ठिकाणी घोषणाबाजी करतात आणि निश्चितपणे परिस्थिती तणावाची मात्र पोलीस या ठिकाणी आहेत। महिला पोलीस सुद्धा या ठिकाणी आहेत आणि पोलीस दोन्ही गटांना जे आहे शांत करून बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत मात्र दोन्ही गट ऐकायला तयार नाहीत। एक भाजपचा गट शांतपणे बाजूला गेला होता मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिल्यानंतर पुन्हा भाजपचा गट या ठिकाणी चालून आलेला नाही। बघतोय आपण अगदी आमने सामने या ठिकाणी जी आहे घोषणाबाजी होते। महाविकास आघाडीने शहरात राज्यात सतत होणाऱ्या गोळीबाराचा विषय करून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ही मागणी केली तर दुसऱ्या बाजूला भाजपचे युवा कार्यकर्ते नरेंद्र मोदींबद्दल राहुल गांधींनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी घोषणाबाजी करतात। निश्चितपणे परिस्थिती तणावाची आहे। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। एवढ्या पोलिसांना हे कार्यकर्ते आवडताना दिसत नाही त्यामुळे पोलिसांची आणखी कुवक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। परिस्थिती हाताळण्याचा पोलीस पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करते आहे मात्र बघतोय आपण की दोन्ही कार्यकर्ते आपापल्या मागण्यांना घेऊन आपापल्या नेत्यांबद्दलच्या या ठिकाणी घोषणा देत आहेत। निश्चितपणे आता पोलिसांचा फोर्स या ठिकाणी येणार आहे आणि तो फोर्स आल्यानंतर या कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून हटवलं जाईल। आपण काही बघतोय आपण की काही महाविकास आघाडीच्या नेत्यांना युवा नेत्यांना आता अटक या ठिकाणी केली जात आहे कारण त्यांना विनंती करून सुद्धा ते या ठिकाणाहून हटायला तयार नाहीत। त्यामुळे आता पोलिसांनी कुठेतरी जबरदस्ती करायला सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना युवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलीस ताब्यात घेताना दिसतंय आणि आपण बघतोय भाजपची मंडळी आता थोडीशी मागे सरकती आहे मात्र महाविकास आघाडीचे युवा कार्यकर्ते जास्त आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे पोलिसांनी आता महाविकास आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी धरपकड सुरू केलेली आहे। भाजपच्या नेत्यांना सुद्धा या ठिकाणी पोलीस समजून सांगण्याचा प्रयत्न करतात मात्र भाजप सुद्धा मागे हटायला तयार नाही। या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा मात्र एक यश या ठिकाणी पोलिसांना आलेलं आहे की दोन्ही गट आता वेगवेगळे केलेले बघतोय आपण। अंबादास दानवे यांच्या मुलाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। अंबादास दानवे यांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी उचलून गाडीत टाकलेला आपण बघतोय। प्रचंड गदारोळ या ठिकाणी झालेला आहे। घोषणाबाजी थांबत नाही। अजूनही दोन्ही गट फारसे लांब करण्यात पोलिसांना यश या ठिकाणी आलेले नाही। प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी आता बाजूला करून पोलिसांनी आता या ठिकाणी आंदोलनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आपण बघतोय। भाजपच्या पूर्ण कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी आता घेराव घातलेला आहे तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। काय म्हणणं काय
राहुल गांधीला भारतात जायचा हक्क नाहीये, त्याला आता हाकून दिला पाहिजे आणि हे सगळं त्याचे आपल्या भारतात राहून आपला पंतप्रधान ओबीसी मोर्चाचं आम्ही आंदोलन करत असताना जाणीवपूर्वक उद्धव गटाचे काही कार्यकर्ते शहराचं वातावरण खराब करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करीत होते. भारतीय जनता पार्टी ते कधीही सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसंच या ठिकाणी देतील. भाऊ काय म्हणाल? आम्ही आमच्या ठिकाणी आंदोलन करत होतो, पण शिवसेना आणि काँग्रेसवाले आले आणि आम्ही ते अगर अंगावर येत असेल तर आम्ही बी शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तसं उत्तर देऊ आम्ही त्यांना. निश्चितपणे बघितलं आपण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा या ठिकाणी भावना जे आहेत आक्रमक आहेत. आता आपण महाविकास आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येऊन पोलिसांनी हटवलेले आहेत. आपण बघतोय काही कार्यकर्ते स्वतःहून या ठिकाणी येऊन जात आहेत. निश्चितपणे आता दोन्ही गटांना वेगवेगळे करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे, कारण दोन्ही कार्यकर्ते आणि दोन्ही गट आता आजूबाजूला केलेले आहेत. आपण बघतोय दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गेलेले आहेत. काही युवा कार्यकर्त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. अंबरदास दानवे यांचा मुलगा सुद्धा पोलिसांनी उचलून गाडीत टाकलेला आहे त्याला. एकंदरीतच महाविकास आघाडीचे जी काही कार्यकर्ते आहेत ते आता बाजूला गेलेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा बाजूला गेलेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांना थोडंसं यश आलेलं आहे की भाजप आणि महाविकास आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांना जे आहे आता बाजूला करण्यात यश या ठिकाणी आलेलं दिसत आहे. बिलकुल. आणि कोण कोण प्रमुख कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे सुद्धा आणि भाजपचे देखील? महिला कार्यकर्त्यांची सुद्धा संख्या मोठी दिसतेय. राहुल गांधी यांचा निषेध केला जातोय. सिद्धार्थ, निश्चितपणे या ठिकाणी दोन आंदोलनं होती. एक आंदोलन ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते करत होते त्यांचं आंदोलन होतं. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या ओबीसी असण्या नसण्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यावर भाजपने या ठिकाणी आक्रमक आंदोलन केलं. तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीच्या युथ विंगने या ठिकाणी ज्या घटना गोळीबाराच्या सतत घडतात त्याचा निषेध करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं होतं. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने या ठिकाणी आले आणि आपण पुढचा राडा पूर्ण बघितला. आता सुद्धा जय श्रीरामचा नारा या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. महाविकास आघाडीचे युवा कार्यकर्ते पूर्णपणे या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. पोलीस बळाचा वापर करून दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आजूबाजूला ढकललेला आहे आणि आता दोन्ही गट काहीसे लांब अंतरावर गेलेले आहेत. त्यामुळे तणाव थोडासा कमी झालेला आहे. मात्र दोन्ही गट क्रांती चौक सोडून जाण्यामध्ये तयार नाहीत, कारण या ठिकाणी हा परिसर थोडासा शांततापूर्ण असतो. मात्र या आंदोलनामुळे आज या चौकामध्ये पूर्णचे पूर्ण तणावाचं वातावरण दिसलेलं आहे. पोलिसांचा आता फोर्स या ठिकाणी येईल. निश्चितपणे जवळपास तासभरापासून सुरू असलेला हा जो राडा जो आहे आपण बघतोय की आमचं आंदोलन समजावलं होतं. मग चला आपले सगळे बिलकुल. सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. भाजप आणि महाविकास आघाडी यांची वेगवेगळी आंदोलनं सुरू झालेली असताना दोन्ही पक्षांचे नेते हे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांती चौकामध्ये झालेला हा राडा. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जमले होते.